रोहिणी नक्षत्र संपून नुकतीच मृगाची चाहूल लागली होती. सगळी सृष्टी हिरवाईनं नटलेली होती. धरतीवर हिरवी शाल पांघरून घालावी आणि हिरवा साज घालून जणू एखादी ललना नटावी अशी दिसत होती. रानात भात पिकांच्या कोळपण्या चालू झाल्या होत्या, तर इतर पिके घेण्यासाठी शेताच्या मशागती शेतकरी खुबीनं करत होते. शेताच्या बांधावर हिरवा चारा नुकताच फुटून एक वितभर वाढला होता. अशातच बैलजोडीचे औत घेऊन आपल्या शेतात औत घालायचे म्हणून म्हातबा आपल्या शेतात गेला होता. त्याच्या शेताच्या बांधावर तर चांगली हिरवीगार वैरण बैलांना खाण्याजोगी आली होती. आज दिवसभर औत करायचं आणि संध्याकाळी औत घेऊन जाताना बांधावरची वैरण कापून घेऊन जायचं, असे ठरवून म्हातबा औताला आला होता. सोबती कोळव, नांगरी, व्हलपाटा गाडी टाकून बैलगाडी घेऊन तो शेतात आला. सकाळी सकाळी कोवळी उन्हाची किरणे जमिनीवर आपलं अस्तित्व दाखवत होती, तर आभाळात ढगांची गर्दीसुद्धा मध्ये मध्ये जमिनीवर पांघरून धरून येत होती. आज दिवसभर औत संपण्यासारखं नव्हतं, म्हणून त्याने गडबडीत गाडीचे बैल सोडून औत सामान गाडीतून खाली घेतलं आणि नांगरीला एटाक घालून फाळ रुमणं लावलं. बांधावर चरत असलेली बैलं आणली आणि नांगरीला जुंपून नांगरायला चालू केले आणि तो एका सरळ रेषेत तासाबरोबर तास घालू लागला. सकाळपासून जेवणाच्या वेळेपर्यंत कसं तरी नांगरून पूर्ण केले, पण प्रत्येक तासाला बैल बांधावरून परत यायला लागले की चारा खायचे, त्यामुळे औत जरा रखडत चालले होते. म्हणून जवळच असलेल्या दिवटी अण्णांच्या तळावर जाऊन त्यानं मुसकी आणली आणि दुपारच्या सत्रासाठी ठेवली. तोपर्यंत म्हातबाची कारभारीण जेवण घेऊन आली होती. ती शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली जेवणाची बुट्टी ठेवून म्हातबाची वाट बघत बसली. लागलीच म्हातबाने भूक लागल्याने जेवण केले आणि तिथंच आंब्याच्या झाडाखाली विसावला आणि त्याची कारभारीण आल्या पावली परत घरी गेली. आता दुपार टळत चालली होती. म्हातबा उठला. ती 2 मुसकी घेऊन बैलांच्या तोंडाला बांधली आणि कुळव जोडून कुळवायला लागला. कुळवट थोड्या वेळाने पूर्ण झाली. रान गुळगुळीत होण्यासाठी फलपाटा मारला आणि चाबकाची चाबकी मारली तर ती स्पष्ट उमटल आणि धुळवाप पेरणी करणाऱ्या, तिकाटने ओढणाऱ्या माणसाला तिकाटने चांगले ओढता येईल असे रान झाल्यावर त्याने औत सोडलं. सोबत आणलेलं औत सामान गाडीत भरलं. बांधावरची वैरण कापली आणि वैरणीचा भारा न बांधता तशीच गाडीत टाकली. बैलजोडी गाडीला जुंपून तो घरी गेला. अंगणातच गाडी सोडली. औत सामान तसेच गाडीत ठेवून बैल गोठ्यात नेऊन बांधले. किनट पडून अंधार झाल्यामुळे गाडीतील वैरण बैलांना घालूनच बैलांना पाणी ठेवून तसाच घरात निघून गेला. दिवसभर बैलांबरोबर हांजा हांजा करून दमल्यामुळं इकडे तिकडे न फिरता घासभर खाऊन तो निवांत झोपी गेला. त्याच्याबरोबरच घरातली सगळी माणसंही निवांत झोपली. पण रात्रभर गोठ्यात बैलं थोडी नाचत असल्याचा आवाज होत होता. पण बैलांना डास चिलटे चावत असतील असं समजून घरचे लोक निवांत झोपून गेले. एकदाची सकाळ झाली. घरचे सगळे लोक उठले आणि रोजची कामं करायला लागले. पण म्हातबा घरातला गाडीवान असल्याने 2 बैलं आणि शेतांची मशागत त्याच्याशिवाय दुसरं काम नव्हतं. म्हणून तो निवांत बसून चहा पाणी, पान तंबाखू खाऊन बटवा कमरेला खवूनच गोठ्यात गेला. जनावरांच्या पाठीमागे जाऊन शेण मागे ओढले. दोन्ही बैलं त्याला पाहताच उठून उभी राहिली. त्यांनी शेपट्या नाचवल्या आणि हमरून माना हलवू लागली. म्हातबाने गोरणीत वाकून बघितलं तर रात्री टाकलेली वैरण तशीच होती. रात्रभर बैलांनी वैरणीची काडी मोडली नव्हती. ते बघून म्हातबा घाबरला. काय झाले आणि काय नाही याचा त्याला मागमूसच लागेना. तेथून तो बाहेर पडला. तो तडक देशी दारूच्या दुकानाकडेच. त्याने तेथे 100 मिली लावली आणि जनावरांच्या डॉक्टराकडे गेला. नि डॉक्टरना म्हणाला, डॉक्टर साहेब, अहो तुम्हासनी घराकडे यायला लागते. काय रे म्हातबा, काय झालं, काय काम काढलास? साहेब, रातच्यापासनं बैलांनी काडीच मोडाय नाही. तवा जरा तपासून दवापाणी करायला पाहिजे. ठीक आहे, तू चल पुढे, मी येतो पाठोपाठ. म्हातबा तिथून मागे फिरला आणि हालत डुलत गचके मारत गोठ्यात पोचला. काय झालं आणि काय नाही, कुठे एखादं भूत झपाटले का आणखी काय झालंय याचा अंदाज घेत होता. इतक्या दारात डॉक्टरांची गाडी वाजली आणि म्हातबाने इंजेक्शनच्या सुया धुण्यासाठी गरम पाणी घेऊन यायला कारभारणीला हाक दिली. लागलीच कारभारीण पाणी घेऊन आली. डॉक्टर गोठ्यात मागच्या बाजूला गेले. दोन्ही बैलांना तपासून बघितलं. बैलांची तब्येत तरी ठीक होती, पण म्हातबाच्या समाधानासाठी त्यांनी दोन्ही बैलांना एक एक इंजेक्शन केलं, औषधं लिहून दिली आणि ते आपल्या गाडीकडे जाणार इतक्यात म्हातबाची कारभारीण हौसानं हाक दिली, साहेब, चहा ठेवलाय, वाईस घेऊन जावा. आता आली का पंचायत साहेबांची?
मर्दानं चहाला आणि सुवासिनीनं कुकवाला नग म्हणायचं नसतं म्हणून साहेब चहाला थांबले. म्हादबानं ओसरीवर लांबलचक घोंगडं अंतरलं आणि चहा येईपर्यंत गप्पा रंगल्या. इतक्यात म्हादबाचे वडील दत्तूबाबा हजर झाले. ते धुळवा पेरणीकरता कामाला माणसं सांगायला गेले होते. त्यांनी घरात डॉक्टर आलेले पाहून साहेबांना विचारले, साहेब कसं काय यानं केलं? आलो होतो इथेच. तुमच्या बैलांनी रात्री वैरण खाल्ली नाही म्हणून म्हादबा सकाळी दवाखान्यात आला होता. काय काय झाले बैलासनी? काय विशेष नाही. आता एक इंजेक्शन केलंय. थोडी औषधं लिहून दिलेत. तासाभराने खातील वैरण. कालपर्यंत व्यवस्थित असलेल्या बैलांना काय झालंय दत्तूबाबाला काही कळेना. दत्तूबाबाने त्या दोघांच्या बरोबर चहा घेतला पण त्याला जमीन थारा खाऊ देईना. थांबा डॉक्टर असे म्हणून दत्तूबाबा गोट्यात गेला. रात्रीची वैरण गोरणीत तशीच होती. त्यांनी दोन्ही बैलांच्या पाठीवरून हात फिरवला तसे दोन्ही बैलांनी हंबरडा फोडला. इकडे तिकडे बघितलं. म्हादबानं बैलांना जी वैरण रात्री टाकली होती त्या वैरणीतील काही वैरण शिल्लक होती. त्या वैरणीत काय आहे का हे पाहिलं. वैरणीला शेणामोताचा वास लागलाय काय ते पण बघितलं. सगळे व्यवस्थित होते. आता त्याने आपला मोर्चा गोरणीकडे वळवला. गोरणी जाऊन एका बैलाची व्यसन धरून त्याचं तोंड वर उचललं. पाहतो तर काय चमत्कार. म्हादबाने अवताला बैल जुंपत असताना बैलांच्या तोंडाला बांधलेली मुसकी तशीच होती. दारूच्या नशेत मुसकी न सोडता तो वैरण टाकून गेला होता. त्यामुळे रात्रभर बैलांनी चारा पाणी खाल्लं नाही. त्यांनी लागलीच डॉक्टर आणि म्हादबाला हाक दिली आणि म्हादबाला म्हणाली, राती किती रुपयाची डोसली होतीस र? लय नाही बाबा. अवतासने येता येता 30 रुपयाची घेतली होती. लय शाना आहेस. काय बाबा तुला मी घेतलेली दारू गोरणी दिसते होय? होय रे सुकाळीच्या. त्या दारूच्या नादात त्या बैलाच्या तोंडाला घातलेली मुसकी सोडाय नाहीस. मग ती बैल वैरण तरी कशी खातील आणि पाणी तरी कशी पितील? दत्तूबाबाच्या तोंडातून बाहेर पडणारे हे शब्द ऐकून डॉक्टर सुद्धा लगोलग गोरणीत गेले. पाहतात तर काय बैलांच्या तोंडाला बांधलेली मुसकी तशीच होती आणि ते न पाहता आपण हे इंजेक्शन देऊन रिकामे झालो. हे कसं घडलं? अशा विचारात असतानाच दत्तूबाबा म्हणाले, काय हो डॉक्टर, तुम्हाला डॉक्टर कुणी केलं? पेशंटला अर्धमुर्ध तपासून इंजेक्शन देता? हे बरं नवं. हे ऐकून डॉक्टरही तोंडात मारल्यासारखे होऊन आपली जीभ चावत आपल्या गाडीकडे गेले आणि किक मारून सुसाट सुटले. दत्तूबाबाने म्हादबाला शिव्यांची लाखोली वाहत बैलांच्या तोंडाला बांधलेली मुसकी सोडली. त्यांना पाणी पाजले, वैरण टाकली आणि गोरणीतून बाहेर आला. पण म्हादबा मात्र दत्तूबाबाकडे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून एकटक पाहत उभा होता, आपली नजर शून्यात लावून. धन्यवाद.